हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तर आज आहे मंगळवार. रात्री पाऊस झाला. इकडं मम्मी जाऊन कपडे दिसत चालले. काय म्हणते मम्मी? काय म्हणते? गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. रात्री आमच्या इकडे लय पाऊस झालाय म्हणजे काय सांगायचं तुम्हाला. आमच्या तळ्यात परत पाणी आलंय अर्ध म्हणजे तिकडून आमची खालची हिरी सगळी गच्च भरली. गच्च दिसते का नाही बघा, पण घरून पाणी पलीकडे पाणी ते बोरी पर्यंत आलंय. पाणी आलंय, लय पाऊस झाला. म्हणजे हॉटेलवर तुम्हाला रात्रीचा व्हिडिओ दाखवला होता म्या, तिकडं पण किती पाऊस चालला होता. आणि इकडं आलोय रात्री, तर पावसातच घरी आलतो. रात्री 4 चाकीत आलो होतो. चौधर साहेबांनी आम्हाला घरी आणून सोडलं होतं सगळ्यांना 9:30 वाजता. आपली गाडी नीट केली ना? आपली गाडी चालू आहे की, पण काका लागते दीपू काका सकाळचं तिथं आणाय सगळं सामान. त्याच्यामुळं हीच केलं नाही, आणलीच नाही घरी. मग ती दीपू काका जातात न्यायची. पप्पा दोघं जातात. दीपू काका नाहीत घरी आलं नाही का? तिथेच येतं. गुरांचं आवरलं, चिक्कू सकाळ झाला होता, राहडा सगळं वाहून गेलं. सगळं इकडून वाहून येतं सारा अशी गाळ, आणि तिथे गोट्यात जाऊन थोपतो. गुरांखाली असा जर राहडा चालला होता ना, तो आधी सगळा काढला. तर त्यांना बाहेर बांधलं पटांगणाला, मच्छर जातात म्हणून त्यांना खायला टाकलं. रात्री तर गुरु पावसात होती, परत पावसातच आतमध्ये बांधली. परत आजी मला म्हणलं की आजीला मी आल्या म्हणलं काका भिजलाय, तर आजी म्हणली गुरु बाहेर होती म्हणून. आजी पावसात भिजली होती. आता काय मी म्हणली भिजली तर आता काय एवढं, आपण स्वतः भिजतोवर आधी परत ती गुरं भिजले हे होते ना, म्हणून मग रात्रच बांधली. परत थोडा पाऊस कमी झाला रेमजी झाली त्यात बांधली. आणि आज आहे आमच्यात ही तुम्ही नाही का, आता ह्याचा पितरपाठाचा महिना चालू झालाय कालपासून. काल पौर्णिमेचा एक हे आपल्या दुसऱ्या दिवशी असतं. आज द्वितीय, आमच्या द्वितीयाला असतात. आज आहे तर करायचंय त्याचा पण स्वयंपाक. आता डाळ शिजवली, कणिक मळून मळतात. मी म्हटलं आता एवढं धुवून टाकावं, म्हणजे मग घरातलं काय आवरत तर आम्हाला पण जायचंय ना. उरकून म्हणलं 11 पर्यंत काय उरकल ते उरकल. जेवण एकच पाहुणं बोलावलंय जेवायला, नाही लय बोलवले, पण तेवढं ते करावं लागतं. सगळं काय करावं लागतं सगळ्यांनाच माहिती आहे. बरंच काय, बापू सकाळ रात्री पावसामुळे बापू काय गेलं नव्हतं आणायला. सकाळ गेलं. कारलं, भेंडी, गवारीची शेंग, मुळा. दसरा कधी ग? दसरा घट उठल्या वाजतो. दसरा घट उठायच्या दिवशी अजून घटच बसायच्या बा. आताशी तर पितरपाटा चालू झालाय कालपासून, अजून लय टायमिंग आहे दसऱ्याला. तर सकाळी ही सगळी कामं करावी लागतात, कारण का उन्हाचा थोडा प्रॉब्लेम. कपडे पाठदिशन धुतून टाकले म्हणजे तिकडचं काम आवरत आपलं उरकायला. तर असं आजीचं काय चाललंय थोडंफार बघ. नाही आजीचं चाललंय कणिक मला. तो बापू आलं, काय घेऊन आल्यात बघू. आणि स्वयंपाक काय करायचं तुम्हाला. रात्रीच आम्ही बाजार आणलाय भाजी. ती काय आणलं होतं रात्री? तू गेले, कोण घेता नाही? मी ज्ञानू वय आणलं का सगळं? सगळं आणलं का? आजीने काय सांगितलेलं ते आणलं ना? बरं असू द्या. बापू काय घेऊन आल्या दाखव बरं. काय तर गवारीची शेंग आणली आणि भेंड्या गावल्या निवदा पुरत्या. हे काय गवारीची शेंग? अहो थांबा, हे बघ. आणि ही भेंड्या पदशीर चालले जेवाय. कारला आता गावात असलं तर, नाही तर मग खाला जायचो या बायला यायचंय घेऊन. हो नाही गेलो मी. बापाला माहित असत का दूध काय आमचे राजू काकी काय झोपी बडा काय काय सांगावा. नंदन आणलं दूध. आरुला मावशीला म्हणायचं होतं की नाही अर्धा लिटर, ती 1 लिटर का नाही दिसाड दूध दे जा आपण. आणि पैसे कोण द्यायचे? आम्ही देतो की. बर नाही तर परत माझं का हरभरा खाल्ला हात कोर
बर दे तू दे, बघतो मग 1 लिटर रोज ना. हा बर असू द्या. नाही दिसाळा आजी म्हणली 1 लिटर आणून जा 2 दिवसाला, पण काय कस खराब होतं त्यामुळे अर्धा लिटर रोज. काय असू द्या.